शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन तोंडावर असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी खिंडार पडणार असं राजकीय नाट्य सध्या राज्यामध्ये रंगलंय, ज्याला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जात असून यामध्ये संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, संजय दिना पाटील यांच्यासह संजय देशमुख यांचं देखील नाव घेतलं जात आहे। शिवाय यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्यांना या शिवसेना खासदार फुटीच्या मोहिमेचे कॅप्टन असं म्हटलंय, त्याच संजय देशमुखांबद्दल आज आपण बोलणार आहोत। अर्थात सगळ्यात आधी या ऑपरेशन टायगर मध्ये त्यांची भूमिका काय, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय आणि बरंच काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून खासदार फुटीबद्दल, ऑपरेशन टायगर बद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलंय। त्यात ज्या नेत्यांची नावं घेतली जात आहेत त्यामध्ये संजय देशमुख यांचं नाव टॉपला आहे, कारण त्यांना या सगळ्या पडद्यामागील घडामोडींचे मुख्य शिलेदार असं देखील म्हटलं जातंय। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली आणि ज्यांना ठाकरे गटाचा विदर्भातील एक मजबूत चेहरा सुद्धा मानलं जात होतं, तेच संजय देशमुख आज शिवसेनेतील एका मोठ्या राजकीय भूकंपाचे प्रमुख सूत्रधार म्हणून चर्चेत आलेत। राजकारणामध्ये काही घडामोडी अचानक घडत नाही, त्यामागे अनेक दिवसांची तयारी, बैठका, नाराजी आणि रणनीती सुद्धा असते। आज ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे त्यामागे सुद्धा अशीच एक मोठी राजकीय खेळी असल्याचं आता स्पष्ट होतंय। पण त्या सगळ्या आधी आपण संजय उत्तमराव देशमुख यांच्याबद्दल सविस्तर बोलूयात। तर दिग्रस तालुक्यातील चिंचोली गावातील एक नेतृत्व 21 एप्रिल 1968 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट राजकारणाचा मार्ग निवडला आणि शिवसेनेतून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। आज जवळपास 3 दशकांची त्यांची ही राजकीय कारकीर्द राहिली आहे। विशेष म्हणजे त्यांनी अनेक पक्षांमध्ये काम केलंय, अनेकदा राजकीय भूमिका बदलल्या, पण तरीही दिग्रस आणि यवतमाळ परिसरातील त्यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात कायम राहिलाय। संजय देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली। 1990च्या दशकामध्ये शिवसेना विदर्भात आपलं संघटन वाढवत असताना देशमुख हे पक्षामध्ये सक्रिय झाले। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना 1996 मध्ये यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे त्यांना 1996 मध्ये यवतमाळ जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली। त्यावेळी ते शिवसेनेचे उगवते युवा नेते म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले होते। मात्र काही वर्षातच स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेद वाढले आणि शिवसेनेसोबत त्यांचे संबंध बिघडू लागले। 1999 मध्ये त्यांनी मोठा निर्णय घेतला। शिवसेना सोडून त्यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। अनेकांना त्यांचा पराभव निश्चित वाटत होता, मात्र देशमुख यांनी जोरदार प्रचार करत निवडणूक जिंकली आणि पहिल्याच प्रयत्नात 126 मतांच्या फरकाने ते निवडूनही आले आणि अपक्ष आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोहोचले। हा त्यांच्या राजकीय आयुष्यातील पहिला मोठा टप्पा ठरला। त्यांनी 2002 ते 2004 या काळामध्ये क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं। 2004 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आणि शिवसेनेचे आमदार श्रीकांत मुनगीवार यांच्या विरोधात 2518 मतं मिळवून दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले। दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं राजकारणातील यश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा वाढत गेली। विशेष म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत होतं। देशमुख यांनी या सरकारला पाठिंबा दिला आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी सुद्धा मिळाली। क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, त्यामुळे अपक्ष आमदार ते मंत्री असा त्यांचा हा प्रवास झाला। अपक्ष म्हणून 2दा विजय मिळवल्यानंतर त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढत गेली। अखेर 2009च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला। काँग्रेसच्या तिकिटावरून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना सुद्धा करावा लागला। तरी देखील ते काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आणि विदर्भातील पक्षाचे प्रमुख नेते म्हणून सुद्धा काम करू लागले। सुमारे 8 वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी आणखी एक मोठं पाऊल उचललं। राज्यात आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी भाजप विदर्भामध्ये आपला प्रभाव अधिकच मजबूत करत होती। त्यामुळे देशमुख यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याचा पक्षप्रवेश भाजपसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेला।
मात्र भाजपमध्ये त्यांचा प्रवास फार काळ टिकला नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपेक्षित राजकीय संधी मिळाली नाही. तिकीट वाटपावरून नाराजी निर्माण झाली आणि त्यांनी भाजपपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष भूमिका घेत निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना यश मिळालं नाही. दरम्यान 2022 मध्ये शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने संघटन उभारण्यास सुरुवात केली आणि याच काळामध्ये संजय देशमुख यांनी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये घर वापसी केली. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवड केली. विदर्भात ठाकरे गटाला मजबूत चेहऱ्याची गरज होती आणि देशमुख यांच्याकडे मजबूत संघटन तसंच वैयक्तिक जनाधार सुद्धा होता आणि याचा सर्वात मोठा फायदा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आलाय. याबद्दल अधिक बोलायचं म्हणजे ही निवडणूक त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरली, कारण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची ही लढत रंगली होती. यावेळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील मैदानात होत्या आणि राज्यात महायुतीची सत्ता, केंद्रात मोदी सरकार आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असताना सुद्धा संजय देशमुख यांनी ही निवडणूक अत्यंत आक्रमकपणे लढवली. अखेरीस जवळपास 94,000 मतांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. या विजयामुळे ते प्रथमच लोकसभेमध्ये पोहोचले आणि ठाकरे गटाच्या विदर्भातील सर्वात महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी सुद्धा एक बनले. आणि त्यावेळी ते फक्त विजयी झाले असं नाही किंवा फक्त खासदार बनले असं नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक म्हणून सुद्धा त्यांची नवी ओळख निर्माण झाली. पण असं म्हणतात ना की राजकारणामध्ये कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू कुणीच कुणाचं नसतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अर्थात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र या बैठकीला काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली नाही, ज्यामध्ये संजय देशमुख यांचा सुद्धा समावेश होता. सुरुवातीला त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावल्याचं सांगितलं गेलं, पण त्यानंतर अचानक दिल्लीतील त्यांच्या हालचालींनी राजकीय चर्चांना वेगळंच उधाण आलं. दिल्लीमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. देशमुख यांनी मात्र ही भेट मतदारसंघातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगी संदर्भात असल्याचं देखील सांगितलं. एवढंच नाही तर आपण स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून या भेटीची पूर्वकल्पना दिली असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी मुंबईला आला नाही तरी चालेल असा सल्ला दिल्याचं देखील देशमुखांनी स्पष्ट केलंय. मात्र पडद्यामागे वेगळ्याच घडामोडी सुरू असल्याचं देखील नंतर स्पष्ट झालंय, कारण अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. सुरुवातीला या चर्चांना अफवा म्हणून दुर्लक्ष करण्यात आलं, पण अचानक 6 खासदारांचा एक गट एकत्र आला आणि त्यांनी संसदेमध्ये स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली. या 6 खासदारांच्या या संभाव्य बंडामागे आणि रणनीतीमध्ये संजय देशमुख यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचं आता राजकीय वर्तुळामध्ये उघडपणे बोललं जात आहे. नागपूर आणि नांदेड मार्गे दिल्लीमध्ये पोहोचलेल्या खासदारांच्या हालचालींपासून ते अंतिम कायदेशीर रणनीतीपर्यंत संजय देशमुख हेच या संपूर्ण ऑपरेशनचे मुख्य शिलेदार असल्याची चर्चा आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या फुटीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेत बंडखोर खासदारांवर खोक्यांचे गंभीर आरोप केले. मात्र बंडखोर गटाने शेवटपर्यंत आरोप फेटाळून लावलेले आहेत. परंतु आता दिल्लीतील लीला हॉटेलमधून थेट राजस्थानच्या जयपूरला हलवण्यात आलेले ठाकरे गटाचे 6 बंडखोर खासदार 18 जूनच्या संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचं म्हटलं गेलंय आणि 19 जून रोजी साजरा होणाऱ्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी हे 6 बंडखोर खासदार कार्यक्रमामध्ये जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी त्याचबरोबर राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही कट्टूगटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.